याचक भिकारी भिकून म्हणतो महाराज भिकारीच म्हणतो भीक मागत म्हणले तर भिकारीच व्हावं लागेल. तुकाराम महाराज देवाच्या दारामध्ये भिकारी होऊन गेले, याचक होऊन गेले. याचक वेगळा भिकारी वेगळा. विठाला 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 याचक बळी राजाच्या दारामध्ये गेलेला देव भिकारी का याचक? याचक याचक बळीराजाच्या दारामध्ये भीक मागण्याकरता गेला ना, भिकारी होऊन नाही गेला, याचक होऊन गेला. याचक काय बळीराजा श्रीमंत असतो महाराज, 3 पाऊल दान जमीन दिली आणि बळी पाताळात घातला आणि बळी पाताळात गेल्यानंतर बळीच्या दारामध्ये देव याचक म्हणून बसणारा नौकर म्हणून उभा राहिला. बळीराजाची आलेली आई देवाने बघितलं आणि बघितल्यानंतर भाऊ बळीराजा देवाला वाटलं अरे माझ्याकडून अन्याय झालाय, माझ्याकडून गुन्हा झालाय, आता बळीराजाची आई मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, शाप दिल्याशिवाय राहणार नाही. बघा ना, गुन्हा झाल्यानंतर माणसं थरथर थरथर कापत असतात, तसा देव थरथर थरथर कापू लागला, थरथर कापू लागला. देव थरथर कापतोय, देव घाबरतोय. हे बळीराजाच्या आईने बघितलं आणि आईने बघितल्यानंतर बळीराजाच्या आईच्या मुखामधून शब्द निघाले. गड्या लक्ष देणार का शब्द काय निघाले? भली होई सती नाही गई विरोचन के साथ, भली होई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. त्याला आई म्हणतात. आई देवा कशाला भेटतो रे? बरं झालं मी माझ्या मालकासंग त्या काळामध्ये सती जायच्या बाहेर, महिला सती जायच्या. बरं झालं सती गेले नाही. का गेले नाही? पोटामध्ये बाळ होते रे, त्यामुळे मी सती गेले नाही. बरं झालं अशा मुलाला मी जन्म दिला, अशा मुलाला जन्म दिला आणि माझ्या मुलापुढे जगाच्या मालकाने हात पसरावं, हे बरं झालं. त्याला आई म्हणतात. आई माझा दृष्टांत संपलेला आहे. बळीराजामध्ये बळीराजाच्या दारामध्ये गेलेला देव भिकारी नाही तर तो याचक आहे. याचक तुकाराम महाराज म्हणतात मी याचक आहे आणि भिकारी आहे. ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी. देवा तू माग म्हणतोस ना, हे की देगा पांडुरंगा. हो काय देवा? माझा भीक काही देवा, मज भीक काही देवा. देवा तू काही देशील रे, कारण तू देण्याकरता मागं पुढे बघत नाहीस. तू अनेकाला देऊन फसवलं. नुसतं नाव सांगतो आता गुरुजी. वाटीवर दूध मागितलं, वाटीवर दुधाच्या बदल्यामध्ये शिराचा सागर देऊन टाकला आणि काही एक उपमान एक बाळ वाटीवर दूध ऐकून मिळालं नाही. आईने सांगितलं तुला दूधच पाहिजे असेल तर देवाकडे जावं लागेल. देवाकडे गेला, वाटीवर दुधाच्या मागण्यामध्ये शिराचा सागर देऊन टाकला. इतका देवा तू देण्यामध्ये उदारच आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरज ताती. दुसरं उदाहरण सांगू का देवा? हो, बापाची मांडी पाहिजे होती. फक्त काय पाहिजे होती? फक्त बापाची मांडी पाहिजे होती. मांडी मिळाली नाही. सावताराईने मांडीवर बसून दिला नाही. तुला मांडी पाहिजे असेल तर देवाकडे जावं लागेल असं आई म्हटली. निघाला आणि त्या बाळाला तू आढळपद दिलं. आढळपदी बाळ